नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचे चालू बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने राहतील याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाची पेरणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली. बऱ्याच जागेवरती बहुवर्षी पिकं म्हणजे पारंपरिक पीक हे आता राजमा पीक हे व्हायला सुरुवात झाली. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे असे देखील कमेंट्स आलेत आपल्याला की सध्या बाजारभाव कशा पद्धतीने चालू आणि कशा पद्धतीने वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. तर हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आज आपण 3 व्हरायट्याविषयी बघणार आहोत. त्यामध्ये वरून ब्राझील वाघ्या आणि पुन्नीलाल जो आहे तो एक, या 3 व्हरायटीविषयी आपण बाजारभावाविषयी माहिती पाहणार आहोत. गेल्या वर्षी जर आपण बाजारभावाचा विचार केला तर वरूनला साधारणपणे बाजारभाव हा आपल्याला प्रति क्विंटल साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये 7,000वरती गेला होता. नंतर कमी होऊन 4 ते 5,000वरती आला होता आणि नंतर सर्वसाधारण जर आपण विचार केला तर 5 ते 6,000 रुपये गेल्या वर्षी बाजारभाव यावरून या व्हरायटीला आपल्याला दिसून आला होता. त्यानंतर ब्राझील वाघ्याचा जर आपण विचार केला, ब्राझील वाघ्याला साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये जर गेल्या वर्षी आपण विचार केला तर 11,000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हा भेटलेला होता. नंतर कमी होऊन तो साधारणपणे 9,500 ते 10,000पर्यंत विकला होता. आणि पुन्नीलालचा जर विचार केला आपण तर सुरुवातीला 12,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला याचा बाजारभाव दिसला होता. आणि नंतर कमी होऊन साधारणपणे 8,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हा दिसलेला होता. तर मग यामध्ये ह्या वर्षी कशा पद्धतीने बाजारभाव राहतील. आता चालूच्या परिस्थितीत जर विचार केला आपण तर चालूच्या परिस्थितीत बाजारभाव भरपूर प्रमाणामध्ये आता कमी चालले दिसायला मिळतात आपल्याला. कारण की बाजारभाव कशावरती अवलंबून असतात तर जे बाहेरच्या राज्यामधून व्यापारी येत असतात त्यामध्ये जर विचार केला आपण गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या भागामध्ये प्रामुख्याने राजमा पीक हे खाल्लं जातं. त्याचं तेल देखील होतं. आणि परंतु भाजीमध्ये आपण ज्याप्रमाणे बाकीच्या भाज्यांची म्हणजे भाजी करतो, जसं की गवार असेल किंवा दुसऱ्या कोणत्या चवळीच्या शेंगा असतील किंवा अशी असेल, त्या जागेवरती राजमा हे पीक प्रामुख्याने आहारामध्ये रोजचे रोज घेतलं जातं. मग त्याच्यावरती बाजारभाव हे आपले अवलंबून असतात. ते व्यापारी आणखी आपल्या भागामध्ये दिसत नाही, कारण की साधारणपणे 5% शेतकऱ्यांचे राजमे आता निघायला सुरुवात झाली. अशा वेळेस बाजारभाव जरा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत नाहीत. वरूनचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या बाजारभावाचा तर साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये फक्त प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला उतार हा दिसून यायला लागलेला आहे. ब्राझील वाघ्या साधारणपणे 6,000 ते 7,000च्या आसपास ब्राझील वाघ्या आणि पुन्नीलाल देखील त्याच रेटमध्ये आता चालू आहे. तर नंतर बाजारभाव कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी बाजारभावाचं जास्त प्रमाणात सांगता येत नाही, कारण की मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर भरपूर प्रमाणामध्ये लागवड ही राजमा पिकाची झाली. तरी पण साधारणपणे वरूनला 5,000 ते 6,000 रुपये जरी 6,000 रुपये जरी प्रति क्विंटल भाव लागला तरी पण आपल्याला वरून ही व्हरायटी परवडती लागवड करण्यासाठी. वरून ब्राझील वाघ्याचा जर आपण विचार केला तर 8,000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर आपल्याला भेटला पाहिजे आणि भेटेल, कारण की ब्राझील वाघ्याला जास्त प्रमाणामध्ये डिमांड ही दिसून येते. आणि पुन्नीलालचा जर आपण विचार केला तर ह्या व्हरायटीचा जास्त प्रमाणात सांगता येत नाही. कधीकधी जास्त प्रमाणात देखील याचा भाव दिसून येतो आणि काही वेळेस आपल्याला कमी देखील दिसून येतो. पण सर्वसाधारण जर आपण विचार केला तर गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये यंदा देखील बाजारभाव हे आपल्याला मिळू शकतात. बऱ्याच व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वर्षीच्याच बाजारभाव हे ह्या वर्षी देखील असेच राहतील. तर कोणती व्हरायटी आपण पेरलेली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला देखील राजमा काढण्यासाठी किती वेळ आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.